ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्तृतम् येषां चरण सानिध्यात् मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्ते ज्ञानप्रदापिविरसतवचनामृतञ्च अद्वैतभावबुद्धाहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेयो श्रीरङ्गनाथ गुरुराजनमस्तुभ्यम्। हा विचारो नि अहंकारो सांडिजे मग अस्तित्व वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे कोशिकित काठी आपली शरीरी चारूच करी काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज। कारण ज्ञानेश्वर महाराज मनुष्य देहातल्या जीवाला काय करायला लागले तर बोध करायला लागले। बोध करणं म्हणजे जसं तसं लक्षात आणून देणं। बोध करणं म्हणजे काय तर जसं तसं लक्षात आणून देणं, याला काय म्हणायचं बोध। आणि आपल्याला सुद्धा बोध साधू संत काय करायला लागले, म्हणून आपण साधू संतांचं काय करायला पाहिजे तर ऐकायला पाहिजे। श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भवनी सुखी नांदे, म्हणून श्रवण आपण साधू संतांचं केलं पाहिजे। कारण साधू संतांचं जर श्रवण केलं तर आपल्या ठिकाणचं जे दुःख आहे ते दुःख महाराज म्हणले काय होत असतं तर राहत नसतं। कारण बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती आपुले कोणीच नवती निशे चित्ती दृढ झाला। म्हणून साधू संतांच्या संगतीत आपण कोण आहेत वासुदेव न मरणारे न जन्मणारे आहेत, एक आहोत नित्य आहोत असा आपलाच आपल्याला बोध साधू संत काय करतील तर लक्षात आणून देतील। म्हणून साधू संतांच्या संगतीत आपला काय तर फायदा आहे आणि लोकांच्या संगतीत फायदा आहे का? कारण लोकांच्या संगतीत आपलं काय व्हावं लागलंय तर पतन व्हावं लागलंय। पतन पंगती जनाची आपलं काय व्हावं लागलंय पतन व्हावं लागलंय। कारण लोकांच्या संगतीमध्ये आपल्याला आपलं जे दुःख आहे ते दुःख काय व्हायना तर दूर व्हायना, उलट दुःख काय व्हावं लागलं तर वाढायच लागलंय। म्हणून दुःख वाढल्यामुळं आपल्याला समाधान व्हावं लागलं का? म्हणून सगळं आयुष्य आपण प्रयत्न कशासाठी करायला लागलो तर सुखासाठी। सगळे जीवाला काय वाटतं की सुख असावं, पण सुख कसं असावं असं वाटतं, संपणार असावं का न संपणार सुख असावं। थोड्यापुरतं मर्यादित सुख झालं पुन्हा दुःख जर झालं तर ते सुखात काही फायदा आहे का? म्हणून सुख पाहता जवा पाळे दुःख पर्वता एवढे। म्हणून महाराज नेहमी काय सांगते की ते एक माणूस जंगलातून जाऊ लागला आणि त्याच्या मागे काय लागला वाघ लागला आणि ते पळू लागला। पळता 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 याच्या विहिरीवर वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाच्या खाली काय होती विहीर होती। त्याला वाटलं आता काय आपल्या मागे तो वाघ लागलेला आहे आणि आपल्या मागे वाघ लागल्यामुळं आपल्याला आता हे मारून खाल्ल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ते पळत पळत गेलं, कशात उडी मारली त्या विहिरीत उडी मारली। त्याला वाटलं विहिरीच्या त्या पारंब्याला वापलेल्या होत्या, त्या पारंब्याला ते लटकलं आणि वर तर वाघ होता आणि खाली पाहिलं तर नाग होता। मग त्याला खाली जाता येणार वर येता येणार, ते मधातच अडकलं का नाही। त्या वडाच्या झाडाच्या पारंब्याला काय होत याच आग्या मोहळ होत आणि ते मोहळ त्या पारंब्या हल्ल्यामुळं काय झालं उठलं आणि ते पारंब्या हल्ल्यामुळं त्याचा कांदा काय झाला उठला आणि त्या माश्या त्याला डसू लागल्या। त्या उठलेल्या माश्या काय होऊ लागल्या त्याला डसू लागल्या आणि त्या कांद्याचा थोडा एक थेंब त्याच्या जिभेवर पाळला आणि तो थेंब जिभेवर पाळला तर त्याला ते मला काय गोडे मत। पण किती खाली पाहिलं तर मरण, वर पाहिलं तर मरण, पुन्हा माश्या
पाशा डासायला लागल्यात तरी एका थेंबाचा किंवा एक थेंबाचा आनंद समजायला लागलाय. मग तो आनंद आहे का दुःखाचे? शेवटी काय तर जर पारांब्या सोडल्या तर मरण आहे आणि वर आला तर मरण आहे. म्हणून असं आपलं चाललेलं आहे का नाही. म्हणून जन्मत आणि दुःख आणि शेवट बी दुःखच आहे. म्हणून सगळं काय तर दुःखातच. म्हणून गर्भवासात बी आपण दुःख भोगलं का नाही. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. काय त्या गर्भवासात व्यवस्था होती का आपली. कारण नाकी तोंडी कुर्म किडे गर्भवासाचे दुःख गाडे विस्तारले पच उकडे. म्हणून गर्भवासात सगळी घाण आपल्या शरीरावर लेप होता त्या घाणीचा. आणि इतक्या घाणीत सोय होती का. आता उन्हाळ्याचा आपण कूलर लावायला लागलो आता. पोटामध्ये होती त्रास सहन केला का नाही. आपण संतांची रामकृष्ण हरी महाराज तुमचा आवाज तुटतोय बर का. राम महाराज आवाज तुटतोय तुमचा आवाज. आपण खरं समजायला का नाही. थोडं रेंज मध्ये या. आपलं नाव ठेवलं आपण ते काय केलं. राम महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी परंतु काय समजिलं रामकृष्ण हरी. राम महाराज माझा आवाज येतोय का. होत्या काय नाव ठेवणाऱ्या त्या धोरणाच्या नव्हत्या आणि त्याने नाव काय केलं तर ठेवलं आणि आपण ते काय समजलं. खरं समजलं. घोटू 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 काय केलं तर खरं समजलं. बरं नाव कधी खरं होत पुन्हा जात कधी खरी होती. आपण खरं समजलं का नाही. हेच आपल्याला आपलं काय झालेलं आहे तर चुकलेलं आहे. म्हणून साधू संत आपल्याला काय करायला लागले. जाग करायला लागले. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणे ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोयरे विशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा. देवाची महाराज साधू संत आपल्याला नेहमी जाग करायला लागले. जाग करायलाच करायचं आणि बाकी काय करायला लागलेत. आपल्याला जाग करायला लागले का मरणाकडे न्याय लागले. सगळे आपल्याला कुठकडे न्याय लागलेत. मरणाकडे न्याय लागलेत. आणि सगळ्यांनी वाट कोणती दाखवलेली आहे. मरणाची वाट दाखवलेली. आणि साधू संत कोणती वाट दाखवायला लागलीत आपल्याला. न मारण्याची वाट दाखवायला लागलीत. न मारण्याची कला आपल्याला लक्षात आणून द्यायला लागलीत. म्हणून महाराज सांगतील काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय देऊ त्याशी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी. जीव थोडा साधू संतांच्या पायावर आपला मूर्खपणा आपण ठेवायला पाहिजे. आपला शहाणपणा स्वतःला शहाणं समजायला पाहिजे का. मी एक शहाणा आहे मी एक पंडित आहे असं स्वतःला समजावं का. आपला मूर्खपणा संतांच्या चरणावर ठेवा. आपला मूर्खपणा साधू संतांच्या पायावर ठेवा. कारण आपला मूर्खपणा जर शहाण्याच्या संगत शहाणेच आपला मूर्खपणा काढीत असतील. मूर्खाच्या संगतीत मूर्खपणा निघत नसतो. मूर्खपणा वाढत असतो. रोग्याच्या संगतीत रोग वाढत असतो का कमी होत असतो. रोग्याच्या संगतीत रोग डबल होत असतो. म्हणजे याला एक रोग आणि पुढच्याला एक रोग. तर रोग्याने जर रोग्याची संगती केली तर रोग्याचं काय होतं तर डबल रोग वाढतो. आणि रोग्याने जर डॉक्टरची संगती केली तर रोग्याचा रोग काय होईल दूर होईल. म्हणून रोग्याने कोणाची संगती करावं डॉक्टरची संगती करावं तर रोग्याचा रोग काय होईल. आणि त्यांनी जी सांगितलेले पथ्ये ते त्यांनी पाळावं. आणि जर ते पथ्ये जर पाळले तर त्याचा रोग होईल का नाही. म्हणून महाराज सांगते की जीव कसा आहे तर रोगी आहे. कोणता रोगी आहे अरोगी आहे. जन्म मरणाचा रोग जीवा मागे लागलेला आहे. जन्म मरणाचा रोग जीवाला आहे का मानलेला आहे. मानलेला आहे मी जन्मलो मी मरणार आहे असं जीवानं काय केलेलं आहे तर मानलेलं आहे. आणि हे मानल्यातच काय व्हावं लागला तर मरायला जन्मायला मरायला जन्मायला. म्हणून किती फिरत आला जीव 83,99,999 येऊनीत काय झाला फिरत आला. दुरून आलो बिगा दुःख झाले दारून यावया येथवरी होते हेची कारण
म्हणून दुःख झालं का नाही आपल्याला. कारण गर्भवासाचं दुःख, इतक्या यवण्यामध्ये गर्भवासाचं दुःख, मरणाचं दुःख हे भोगीत आलं का नाही जीव. आणि काय मिळाला त्याला? मनुष्य देह मिळाला. मनुष्य देह ऐसा निध साधे तरी साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरली. म्हणून मनुष्य देह म्हणजे काय तर ठेवा आहे. आणि तो ठेवा आपल्याला काय झाला, एखाद्या जसं दरिद्री माणसाला एखाद्या धनाचा ठेवा सापडावा तसा काय झालेला आहे. तर म्हणून मिळालेला आहे अनमोल किमतीचा. आपल्याला अनमोल किंमत किंमत माहिती का? काहीच नाही. साधू संत आपल्या देहाचं महत्व सांगायला लागले. कारण मनुष्य देह इतका फुकट भेटलेला आहे का आपल्याला. म्हणून बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी किंवा काय म्हणते. कारण आपण मागच्या जन्मामध्ये चांगलं काम केलं, पुण्य केलं, म्हणून आपल्याला हे नरदेह मिळाला. उगच मिळालेला आहे का? नरदेह आपल्याला उगच मिळालेला नाही. आपण मागच्या जन्मात काय केलं तर चांगलं काम केलं, पुण्य केलं, निष्काम पुण्य केलं, म्हणून आपल्याला नरदेह मिळाला. स्वर्गातल्या देवाला मिळाला का? कारण स्वर्गातल्या देवाने पुण्य केलं, पण सकाम पुण्य केलं. निष्काम पुण्य केलं का? सकाम पुण्य केलं म्हणजे त्याला भोग भोगण्याची त्याच्या मनामध्ये काय होती तर इच्छा होती. म्हणून त्याने चांगलं कर्म केलं, काय कुठे गेले? स्वर्गात गेले. आणि स्वर्गात भोग भोगायला लागले. पण स्वर्गात किती भोग भोगले म्हणजे त्याचं समाधान होतं का? कारण जोपर्यंत पुण्य तोपर्यंत त्याला त्या भोगाचा भोग भोगता येते. म्हणूनच महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणते की पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची होती उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून जोपर्यंत पुण्य तोपर्यंत भोग भोगता येते. आणि पुण्य संपले की महाराज म्हणले कुठे यावं लागतं, पुन्हा जन्म मरण त्याला सुद्धा डुकराचा कुत्र्याचा जन्म घ्यावा लागतो. म्हणून मग बरं आहे का इंद्रपद, ब्रह्मपद बरं आहे का? म्हणून हे पद काय नाही तर बरे नाहीत. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणते की राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जे ऐसे सुखवतीने आहे विश्वासे अनुभव पाहे. रामाचं जर देवाचं जर भजन केलं तर देवच लक्षात येत असतो. आपण भजन देवाचं करीत नाही म्हणून देव आपल्या लक्षात येईना. आपण भजन कशाचं करायला लागलो? इकडचं संसारातच करायला लागलो. आणि संसारात महाराज म्हणले आतापर्यंत कोणाला समाधान झालं का? म्हणून संसारी सुखाची कहाणी ऐकी जैल कवनाचे द्रवणी सुख निद्रा तरुणी इंगळाच्या. महाराज म्हणजे एखादा माणूस जर इंगळावर चालायला लागला तर त्याला सुख आहे का? किती दुःख आहे, खूप दुःख आहे. म्हणून संसारात महाराज म्हणले आतापर्यंत कोणाला सुख झालं नाही, होणार नाही. आणि संसारातून सुखाची कल्पना करणं म्हणजे केवळ काय तर मूर्खपणा आहे. कारण आतापर्यंत आपल्या आज्याला झालं का? पंजाला झालं का? म्हणून महाराज म्हणतात की आजा मेला पंजा मेला नातू पंतू तोही तैसा झाला. सगळे महाराज म्हणजे मेले पण त्याला काही सुख झालं नाही. आणि सुख या संत समागमे, संतांच्या संगतीत महाराज म्हणले खरं सुख काय होत असतं तर लक्षात येत असतं. आणि आपण लक्षात घेतलं तर येईल का कसं? कारण आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. मनुष्य देहात येऊन आपण हेच काम करायला पाहिजे का पैसेच मिळवायला पाहिजे? पैशाच्या सगळे नादी लागले का नाही? बरं पैशाने काय होत असतंय? पैशाने म्हातारपण दूर होतं का? एखादा म्हणला माझं करोडो रुपये माझं म्हातारपण दूर करा तर म्हातारपण दूर होईल का? म्हातारपण आता अंबानीचं नाही झालं, ते टाटाचं नाही, टाटा मिळाला म्हातारा हो, मग त्याच्याजवळ पैसे कमी होते का? जर पैशाने जर म्हातारपण दूर झाला असतं तर त्यांनी दूर केलं नसतं का? दूर केलं असतं. पैशाने पैसाच म्हणजे समाधान आहे का? आणि सगळ्याला नाद कशाचा लागला? पैशाचाच. आणि सगळे कशाच्या मागं लागले? पैशाच्या. सब पैसे के भाई आपण साथी कोणी नाही. आपला साथी कोणी आहे का? सगळे पैशाच्या नादी लागली. म्हणून देव तो सोयरा करी आता बापा सोहिता आता स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी आता. खरं तुम्हाला जर सोहित करायचं, स्वतःच हित करायचं असलं तर कोणाचं भजन करा? देवाचं भजन करा. देवाचं भजन करावं आणि संतांची काय करावं?
संगती करावं, संतांच्या शब्दाची सेवा करावं. संत काय सांगायला लागले हे आपण काय करावं लक्षात घ्यावं आणि देवाचं भजन करावं. आणि जर देवाचं भजन केलं तर काय होत असतं, आपलं अंतकरण काय होत असतं तर निर्मळ होत असतं. आणि निर्मळ अंतकरणात जसं आहे तसं लक्षात येत असतं. आपलं अंतकरण कसं झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे. कशाने तर ह्या वासनेने, पोराची वासना, पैशाची वासना, बायकोची वासना, सगळ्याच्या म्हणून ह्या वासनेमुळं काय व्हायला लागलं तर जीवाला जन्म वासनेची असं एक झाली आणि ते पण जरा आपली देवाला तुकाराम विनंती करायला लागली की देवा माझं मन कोणाकडे लागू दे, तुझ्याकडे लागू दे. कारण मन म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय करायला लागले तर शिकवायला लागले. कारण हा विचारोने अहंकारू साडीचे म्हणजे 6व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये भगवंतानं अर्जुनाला सांगितलेलं हे काय आहे तर ज्ञान आहे. आणि आपल्याला सुद्धा काय करायला लागले तर ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला देवानं संस्कृत मध्ये सांगितलं गीतेच्या रूपात, आणि आपल्याला मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं तर हे सांगितलेलं आहे. आणि आपण मराठीमध्ये आपल्याला कळतं का नाही, कारण आपल्याला मराठी संस्कृत भाषा कळत नाही. आणि मराठी भाषा कळती का नाही, कळती. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला मराठीमध्ये हे काय केलं तर ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्याला काय करायला लागले तर आपल्याला हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी तयार केला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगायला लागले की हा विचारोने अहंकारू चांदीचे. कारण आपण देहाला काय समजलेलं आहे, मी समजलेलं आहे. देहाला काय समजलेलं आहे, माझं समजलेलं आहे. आणि देहाला काय समजलेलं आहे, खरं समजलेलं आहे. हेच आपलं चुकलेलं आहे का नाही. देह मी कधी आहे, देह मी कधीच नाही. कारण देहाला कळत का, देहाला कळत नाही. कारण देह कशाचा झालेला आहे, पंचमहाभूताचा. म्हणजे पंचमहाभूताला पंचमहाभूत कळतेत का, पृथ्वीला पृथ्वी कळते का, पाण्याला पाणी कळतं का, वाऱ्याला वारा कळतो का, आकाशाला आकाश कळतं का. वाऱ्याला वारा कळत नाही, आकाशाला आकाश कळत नाही, अग्नीला अग्नी कळत नाही, पुन्हा पृथ्वीला पृथ्वी कळत नाही, पाण्याला पाणी कळत नाही. आणि हे सगळं कळायला कोणाला, आपल्याला. आणि शरीर कशाचं झालेलं आहे, त्या पृथ्वीचं म्हणजे पृथ्वीचे तत्व कोणकोणते तर केस, कातड, मांस, हाड आणि नाड्या. म्हणजे इतक्याला कळत का, हाडाला हाड कळते का, कातड्याला कातड कळत का, नाड्याला नाड्या कळायला लागल्या का. हे सगळं कळायला कोणाला, आपल्याला कळायला लागले. पाण्याचे तत्व पुन्हा सांगितले महाराजांनी. पाण्याचे कोणते तर लाळ, रक्त, वीर्य, मूत्र, घाम. हे कशाचे तर पाण्याचे. वाऱ्याचे चलन, वलन, धावन, प्रसरण आणि अंकुचन. हे कशाचे, वाऱ्याचे. आकाशाचे कोणते तर शिराकाश, कंठाकाश, हृदयाकाश, उदराकाश आणि कट्याकाश. हे कशाचे, आकाशाचे. म्हणून हे पंचभूताचं काय झालेलं आहे, शरीर झालेलं आहे. पंचमहाभूताचा गोंधळ केला एके ठाई, मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. म्हणून त्याला आपण जे मी समजायला लागलो ते आपलं चुकलेलं आहे का नाही. कारण ते ह्याला कळत नाही ना, आपल्याला कळत. आणि शरीर माझं नाही, कारण शरीरावर आपली सत्ता चालती का, कोणाची सत्ता आतापर्यंत चालली का. कारण शरीर कसं व्हायला लागले तर बदलायला लागलंय. शरीर आपल्या मनासारखं राहायला लागलं का, पांढरे केस व्हायला लागले, दात पडायला लागले, दिसायला कमी, ऐकू आले कमी. हे आपली जर सत्ता हे झालं असतं का. म्हणून हे कसं व्हायला लागलं तर सत्ता आपली याच्यावर चालत नाही. म्हणून शरीर माझं नाही. आणि शरीर खरं का नाही, कारण मागं असं होतं का, बालपणात शरीर असं होतं का, आणि आताचं शरीर असं पुढं राहील का. म्हणून आता दिसायला ते आताच खरं नाही. काय करता येतं तर ओळख. म्हणून ओळखणं
म्हणजे फक्त ही अवस्था कुठे आहे तर मनुष्य देहात. म्हणून सारासार विचार करा उठा, उठी नाम धरा कंठी विठोबाचे. म्हणून सार काय आहे आणि आसार काय आहे याचा विचार फक्त कुठं करता येतो मनुष्य देहात. इतर देहात असा विचार करता येतो का? चिमणी आरशात प्रतिबिंब पाहती, पण त्या प्रतिबिंबालाच काय समजती? खरं समजती, त्याच्या संगत हुज्जत घालत बसती. आपण सुद्धा प्रतिबिंब पाहतो का नाही? रोज आरशामध्ये पाहतो, पण आरशातल्या प्रतिबिंबाला दुसरं समजतो का? दर्पणीचे दुसरे भाषे परिते असे एकची, आणि इतर प्राण्याला दर्पणीचं दुसरं दिसतं ते खरं वाटतं. दुसरी चिमणी वाटली का नाही त्या चिमणीला? कुत्र्याने जरी आरशात पाहिलं तर त्याला दुसरं कुत्र वाटतं का नाही? म्हणजे त्याला ही सारासार विचार करण्याची काय नाही तर बुद्धी नाही. आणि आपल्याला बुद्धीची सिद्धी मिळालेली एक नाही. पाखराला उडण्याची सिद्धी मिळाली, हत्तीला ताकदीची सिद्धी मिळाली, मोराला सौंदर्याची सिद्धी मिळाली, आणि आपल्याला कोणती सिद्धी मिळाली? बुद्धीची सिद्धी मिळाली. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव मी परमात्म रूप आहे, मी न मारणारा आहे, मी न बदलणारा आहे, मी एक आहे, मी नित्य आहे, असं माझं काय आहे तर स्वरूप आहे. असा निवाडा फक्त मनुष्य देहातल्या बुद्धीमध्येच करता येतो. म्हणून महाराज नेहमी सांगत असते की आपण आपल्या बुद्धीचा वापर आपल्या स्वतःसाठी करायला पाहिजे. आपण आपल्या बुद्धीचा वापर कशासाठी करायला लागलो? संसार मिळवण्यासाठी. आणि बुद्धीची सिद्धी कशासाठी? देव प्राप्त करून घेण्यासाठी, देव लक्षात येण्यासाठी. आणि आपण त्या बुद्धीचा वापर इतर साधनासाठी करायला लागलो. म्हणून तिचं ते वैभव आहे का? असलेलं वैभव काय व्हायला लागलं तर तिचं राहीना. म्हणून आपण आपली बुद्धी कुणी लावा? देव लक्षात घेण्याकरता लावा. म्हणून महाराज नेहमी सांगत असते की एक पाटील होता आणि पाटलाने घोडा आणलं बाजारातून, आणि त्या पाटलाने घोडं आणलं, पाटलाला बसाय करता ते घोडं आणलं पाटलाने हौशीना. त्याला खाऊ पिऊ घातलं, सगळी त्याची व्यवस्था केली, आणि ते पाटलाने त्या नौकराला म्हणला की तू बसून चक्कर हाण्याच्यावर. मग त्या पाटलाला त्या घोडं बसून देऊ लागलं, फिरू लागलं, पळू लागलं इकडं तिकडं. आणि पाटील जेव्हा बसला तेव्हा पाटलालाच बसून द्यायला, कोणाला बसून द्यायला लागले पण पाटलालाच बसून द्यायला. मग ते घोडं काही कामाचं आहे का? घोडं काही कामाचं नाही. तसं आपली बुद्धी सगळ्या जगाचा विचार करायला लागली, पण आपलाच विचार करीना, स्वतःचा विचार करीना. जसं त्या पाटलाचं घोडं असू त्या पाटलालाच बसून द्यायना, तसं आपली बुद्धी आपल्या स्वतःचा विचार करायला पाहिजे, तर सगळ्या जगाचा विचार करायला लागली आणि स्वतःचा विचार करीत ना. म्हणून ती बुद्धी असून काही फायदा आहे का? म्हणून महाराज आपल्याला काय करायला लागले तर शिकवायला लागले. म्हणून हा विचारोनी अहंकारू सांडीजे मग आस्तीची वस्तू होईजे. आपण आपला देहाभिमान टाकला की जसं आहे तसं आपल्याला काय होत असतं तर कळत असत. म्हणून आपण अभिमान टाकतो का? आपला अभिमान आपण टाकीतच नाही. स्वतः वाटतं की मी अमुक राहावे, मी तमुक राहावे, मी ह्या जातीचा आहे, मी ह्या कुळाचा आहे, असं स्वतःला समजायचं का नाही? मीच शरीर आहे आणि मी या नावाचा आहे असा अभिमान आपण धरलेला आहे का नाही? आणि हो अभिमान सोडण्याकरताच परमार्थ आहे. परमार्थ कशासाठी? परमार्थ का म्हणजे काहीतरी करायचं म्हणजे करायचा परमार्थ आहे का? अरे हरी आला आता मग कैची भय चिंता सरली त्याची, हेर झार झाला सफल व्यापार. ज्याने हरी लक्षात घेतला आणि त्यालाच हरी कळाला. आणि ज्याने हरी लक्षात नाही घेतला त्याची चिंता त्याला चिंता बी आहे आणि जन्म मरणाची भीती बी आहे. आणि ज्याने हरी आला आता मग कैची भय चिंता, ज्याला हरी लक्षात आला त्याला भीती राहिली नाही, जन्म मरणाची चिंता बी राहिली नाही. असं भीती सगळ्याला मरणाचं भेव वाटतं का नाही? भेव वाटलं, भीती वाटली होती, त्या कोणाकडे गेला तळमळी ना. आता आपल्याला 7 दिवसांनी मरण येणार आहे आणि आता आपल्याला काही खरं नाही.
म्हणून त्या परिस्थिती राजाला राज्य वैभव आवडू लागलं का? राणे आवडू लागल्या का? पोरं आवडू लागले का? ते फक्त काय दिसू लागलं? मरण दिसू लागलं. म्हणून परिस्थिती राजाची अशी अवस्था झाली होती की महाराज म्हणले काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. म्हणून अशी तळमळ परिस्थिती राजाला लागली होती. माझा उद्धार आता कधी होईल? कारण आता मरण 7 दिवसावर आलंय. म्हणून 7 दिवसाच्या अगोदर मी मुक्त कसा होईल? मी परमात्म रूप आहे असं कोण मला लक्षात आणून देईल? यासाठी तळमळीनं परिस्थिती राजा शुकाचार्याकडे गेले का नाही? आणि शुकाचार्याच्या संगतीत त्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला का नाही? आपल्याला आपल्या स्वरूपाचा साक्षात कोणी करून दिला का? बायको काय समजायला लागली? नवरा. पोरग काय समजायलंय? बाप. म्हणून कोणी आजा समजायलंय, कोणी जागरीचा समजायलंय, कोणी सोयरा समजायलंय, कोणी धायरा समजायलंय. पण सोयरा आहे का बाप आहे का देवे? देवे. साधू संत फक्त सांगायला लागले की अमर अमर हा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. म्हणून साधू संत सांगायला लागलेत की तुम्ही अमर आहेत, तुम्ही मरणार आहेत का? तुम्ही तुमचं तपासा. आम्ही सांगतो म्हणून ऐकू नका. तुम्ही काय करा? तुम्ही तुमचं तपासून पहा. आम्ही सांगायला म्हणूनच ऐकू नका. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. देहाला मी म्हणू नका, देहाला माझं म्हणू नका, देहाला खरं समजू नका. आणि तुम्ही तुमचं तपासा. कारण देह कसा आहे तर मरणार आहे. देह कसा आहे? देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. म्हणून देह कोणाचा राहतो का? म्हणून शरीर कोणाचंच राहत नाही. पण शरीराला आपण खरं समजायला का नाही? म्हणून साधू संत आपल्याला काय करायला लागले तर शिकवायला लागले की हा विचारून अहंकारू सांडीजे मग अस्तीची वस्तू होईजे तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. आपलं कल्याण आपल्याला करता येतं. आपल्याला करायची इच्छा असली तर आपल्याला वाटतं आपलं कल्याण संसार मिळवला म्हणजे आपलं कल्याण झालं. लेकरा बाळाला भरपूर कमाई करून ठेवली म्हणजे काय झालं? कल्याण झालं असं वाटतं. पण साधू संत काय म्हणते ते कल्याण आहे का? कारण ते कल्याण जर असतं तर मरणच आलं नसतं. तिकडं साधू संत काय करायला लागले की आपल्याला न मारण्याची कला लक्षात न मारण्याची विद्या सांगायला लागली. आणि इकडं सगळी मरणारी विद्या आहे. ती विद्या राहणारी आहे का? म्हणून न मारण्याची विद्या फक्त साधू संत शिकवतात. म्हणून आपलं कल्याण आपल्याला करता येतं का नाही? करता येतं. कसं करता येतं तर ते अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. महाराज म्हणले जोपर्यंत आपण देह अभिमान सोडित नाही तोपर्यंत आपल्याला काय होत नाही तर आपलं स्वरूप लक्षात येणार नाही. कारण आपण ज्याला खरं समजायचं नाही त्याला काय समजलेलं आहे? खरं समजलेलं आहे. म्हणून जोपर्यंत त्या एक धनगर होता, धनगर मेंढ्या चारायला गेला वनामध्ये आणि त्याला सिंहाचं पिलू सापडलं. आणि त्या सिंहाचं पिलू सापडलं त्या धनगराने त्या मेंढ्यामध्ये त्याला ठेवलं. तर त्या सिंहाला सिंह होता. परंतु धनगराच्या संगतीमध्ये त्या मेंढ्याच्या संगतीमध्ये त्या सिंहाच्या पिल्याला काय वाटू लागलं? मी मेंढाचे. असं त्याला काय झाला? भ्रम झाला. त्याला काय वाटू लागलं? मी मेंढा आहे, मी मेंढा आहे असं स्वतःला समजू लागला. आणि त्या मेंढ्याप्रमाणेच गवत खाऊ लागला. मेंढ्या फार डरकाळी फोडणारा होता पण मेंढ्यासारखा म्या करू लागला. मग तो सिंह होता का मेंढा होता? सिंहच होता. परंतु स्वतःला काय समजू लागला? मेंढा समजू लागला. आणि त्या धनगराच्या काठ्या खाऊ लागला आणि दुःख भोगू लागला का नाही? परत त्या नुसतं सिंह पाहिला की मेंढर राहत नाही. नुसतं पाहिला सिंह की मेंढर पळू धनगर आणि मेंढर पळून जाते. जेव्हा दुसरा सिंह त्याला वाटतं मेंढ्यातच राहिला का असून आणि त्याला मध्ये इकडे त्याला मध्ये इकडे मग ते त्या दुसऱ्या सिंहाकडे गेल्यावर सिंहाने त्याला एका तळ्यावर नेलं. त्याचं रूप
याचं रूप सारखं लक्षणं जुळले का नाही द्यायचे. आणि मेंढ्याचे शिवाचे लक्षणं जुळत होते का. ते स्वतःला आधी मेंढाच समजत होत. आणि तिथं म्हणे मी बी शिव आहे. तर जेव्हा शिवाच्या संगतीत आला त्याला त्या सिंहापणाचा साक्षात्कार झाला. तसं संतांच्या संगतीत आपल्याला काय होतो तर आपल्या रूप आहे असा साक्षात्कार होत असतो. आपल्याला मी माणूस आहे असं लोकांच्या संगतीत आहे का नाही. माणूस आहे मी नावाचा आहे असा साक्षात्कार आहे का नाही लोकांच्या संगतीत. म्हणून आपल्याला काय होय ना तर सुख होय ना. म्हणून महाराज म्हणते की रवी कोश कीटकाची या बरी आपण या वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. आपण आपली बुद्धी कशावर ठेवली शरीरावर ठेवली. आपण आपली बुद्धी कुठं ठेवायला पाहिजे. आपल्या विचार आपण साधू संतांच्या संगतीत आपली बुद्धी लावायला पाहिजे. आणि आपण आपली बुद्धी कुठं लावली इकडं शरीरावर लावली. म्हणून साधू संतांच्या संगतीत जर आपली बुद्धी लावली तर आपल्याला मी वासुदेव आहे. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता हे ठाऊक सभागिया संत अभागिया. संताला माहिती का हे अभागी संत म्हणजे कशासाठी परमार्थ करायला लागलेत. परमार्थ सगळेच करायला लागलेत पण पैशासाठी परमार्थ करायला लागलेत. म्हणून भजन कशासाठी केलं पाहिजे देवाचं. देवाचं भजन देवासाठीच केलं पाहिजे. देव लक्षात येण्यासाठी देवाचं भजन केलं पाहिजे का पैसा मिळवण्यासाठी भजन केलं पाहिजे. बरं महाराज लोक मी भजन लोकांना कीर्तन सांगायला लागले तर कशासाठी सांगायला लागले पैशासाठी सांगायला लागले. म्हणून तुकाराम महाराजांनी एवढे अभंग केले. तुकाराम महाराजांनी कोणाकडून काही अपेक्षा केली का. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे. महाराज म्हणजे संतांचं अवतारच कशासाठी जगाचं कसं कल्याण होईल याच्यासाठी संतांचा अवतार आहे. आणि हे लोक काय करायला लागलेत परमार्थाचा बाजारीकरण केलं का नाही. म्हणून परमार्थातून पैसे आपण मिळवण्यापेक्षा इकडं खूप साधनं नाहीत का. खूप साधनं आहेत पैसे मिळवण्यासाठी. परमार्थाचे पैसे घेणं म्हणजे सगळ्यात महापाप आहे म्हणते महाराज. महाराज म्हणजे इथं केलेलं पाप आपल्याला तीर्थात जाऊन धुता येईल. तीर्थात केलेलं पाप कुठं धुता येईल कुठं धुता येणार नाही. म्हणून परमार्थात केलेलं पाप कुठं धुता येईल ते महाराज म्हणजे वज्रलेप होणे अभक्त अशी. म्हणून ते कशानेच जात नाही म्हणले इतकं पाप होत. म्हणून जसं महाराज सांगायला लागले की एरवी कोश कीटकाची या परी आपण या वैरी. म्हणून कोसल्याचा किड्याचा महाराजांनी दृष्टांत सांगितला. जसं कोसल्याचा किडा काय करतो तर स्वतःसाठी घराची बांधणी करतो. घर बांधतो सगळं घर तयार करतो. बरं दरवाजा ठेवता येतो त्याला पण दरवाजा ठेवीत नाही सगळं गुफून घेतो महाराज म्हणजे. एरवी कोश कीटकाच्या परी आपण या वैरी. म्हणून कोसल्याचा किडा काय करतो तर सगळं घर तयार करतो. दरवाजा जाण्या येण्याकरता ठेवा तर ते ठेवीत नाही. आणि काय करतो तो दरवाजा बी बंद करतो आणि ते स्वतः मधात मरतो. तसं आपण आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे का नाही. मनुष्य देह मिळालेला आहे परंतु मनुष्य देह मिळून आपण जर देव ध्यानात नाही घेतला मी न मारणारा आहे मी न मारणारा नाही का. कारण आपल्याला न मारण्याचा अनुभव नाही का. कारण बालपण मेलं तरी आपण मेलोत का. बालपण आपल्या देखता राहिलं का. म्हणून बालपणाचं शरीर मरून मी मेलो नाही. तारुण्याचं शरीर जन्मून मी जन्मलो नाही. आणि म्हातारपणा सुद्धा मारणार नाही. असा न मरण्याचा आपल्याला काय तर अनुभव आहे. मी न मरणार आहे असा अनुभव आहे का नाही. मी नित्य आहे मी नेहमी आहे. बालपणाचं शरीर आता राहिलं का. बालपणात बी आपण होतो का नव्हतो. बालपणाच्या आठवणी आता तारुण्यात सांगायलाच का नाहीत. बालपणाचं शरीर तारुण्यात राहिलं का. तारुण्याचं शरीर म्हातारपणात राहतं का. आणि म्हातारपणात तारुण्यातल्या आणि बालपणातल्या आठवणी सांगता येतात का नाहीत. म्हणून आपण कसे महाराज आवाज नाही येत. किती तुकडे आवाज
आवाज येत नाही का? हा आवाज नाही येत. बोला. याला चालू राहू द्या याला. येतोय आता येतोय बोला. मला ते विक्षेप व्हावा लागला तसा. हा बोला. म्हणून आपण कसे तर एक आहे. आपण अनेक आहेत का? शरीर अनेक आहे. कारण ठोक मानाने जर म्हणलं तर 6 तुकड्याचं हे शरीर आहे. हात किती? 2, पाय 2, डोकं, धड. मग हे किती झाले? 6 तुकड्याचं काय झालं तर शरीर. आणि आपण किती आहेत? एक आहेत. आणि शरीर कसं आहे? अनेक तुकड्याचं आहे. हाड आहेत, मांस आहेत, अनेक तुकड्याचं काय आहे तर शरीर आहे. म्हणून मी शरीर नाही, कारण शरीर अनेक एक मी कसं आहे तर एक आहे. शरीर बदलणार आहे. न बदलून आपण याला जाणारच नाही. म्हणून शरीर मी नाही असा आपल्याला विचार मनुष्य ध्यान करता येतो. म्हणून महाराज म्हणले कैसे प्राप्तीची वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे की असं ते आपुले डोळे आपण झाकी. म्हणून महाराज म्हणजे जे एखाद्याला आता धानाचा ठेवा सापडायचा आहे आणि ते धानाचा ठेवा त्याच्या खाली बसून रोज तिथं जेवायला लागलाय. लोकाला भीक मागायला लागलाय. भाकरी आणून त्या धानाच्या ठेव्यावर बसून खा लागलाय. आणि तिथं धानाचा ठेवा आहे. पण त्याला काय व्हाय ना दिसाना. बरं धानाचा ठेवा जर त्याने पाहिला तर त्याला सापडायचा का नाही? सापडल. कारण त्याला काय त्याचं नाही तर वर्म माहित नाही. चुकली या वर्म फेरा पडे. म्हणून महाराज दृष्टांत सांगत असतील की एका बाईला नवऱ्याने सांगितलं की पूर्णाचा स्वयंपाक कर. मग ती बाई म्हणली बरं आहे, नवीनच लग्न झालेलं होतं आणि त्या नवऱ्याने हौशीनं सांगितलं की पूर्णाचा काय कर? स्वयंपाक कर. आणि ती म्हणली करते मी. पण तिला काही पूर्णाचा स्वयंपाक येत नव्हता. मग ती काय करू लागली, डाळ शिजायला टाकली, त्याचं पुरण केलं. आणि त्या पुरण काय करू लागली तर हुंड्यात घालवण्याच्या ऐवजी हुंडा त्या पुरणात घालू लागली आणि पोळ्या करू लागली. मग कधी पोळ्या करता होत्या तिला? म्हणून तिला वाटलं की कोणाला तरी आता पोळ्या कशा करतात ते आपण जाऊन पहा. मग ती एक बाई तिकडे पोळ्या करीत होती. म्हणून ती गेली. तिला पाहिलं तर ती होती विधवा. आणि तिला तिच्या डोक्यावर कुंकू बी नव्हतं. म्हणून ती म्हणजे आता कुंकू पुसावं लागतं तेव्हा पोळी येईल. तर घरी आली पुन्हा कुंकू पुसलं पोळ्या करायला लागली. तर तरी पोळ्या येणार कारण ते वर्म चुकलं ना. पुन्हा गेली तर पुन्हा ती म्हातारी बाई असल्यामुळे तिच्या डोक्यावर केस नव्हती. तर तिला वाटलं अरे आपलं चुकायलंय काहीतरी. म्हणून तिनं काय केलं, घरी आली आणि चप्पी केली आणि बसली पोळ्याला. तरी पोळ्या आल्यात का? म्हणून काय झालं तर तिला वर्म कळालं नाही. आणि जेव्हा तिनं त्या म्हातारीला जाऊन विचारलं कशा पोळ्या करत्यात काय करत्यात असं तिनं विचारायला पाहिजे होतं का नाही? तिनं तिच्याकडे पाहूनच करू लागली. म्हणून तिच्याकडे पाहून केल्यावर कवा तिला पोळ्या येतात? तिनं पद्धतशीर सांगितलं बाबा असं असं उड्यात पुरण घालीत असते तेव्हा पोळी येत असते. आणि तिनं हे साधलं हे केल्यावर तिला पोळ्या करता येतात का? कारण काय चुकलं? वर्म चुकलं. आणि वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. म्हणून साधू संतांजवळ काय तर वर्म आहे. वर्मानेच आपल्याला काय करायला लागले तर सांगायला लागले. म्हणून महाराज सांगायला लागले की एक जण काय झाला तर एक जण चुकला म्हणजे त्याला काय झालं तर भ्रम झाला आणि त्याला कोणत्या वाटा दिसू लागल्या. मग त्याने त्या वाटाने कोणत्या वाटाने जावं का थांबाव? थोडा वेळ थांबा विचार करावा. ती वाट त्याला त्याच्या गावाकडे जाणे जीव कशासाठी पळायला सुखासाठी पळायला लागलाय. कशासाठी? सुखासाठी. सुख काही भेटाना दुःख झाल्याशिवाय काही राहणार. म्हणून काहीतरी मार्ग चुकलेला आहे का नाही जीवाचा?
म्हणून महाराज म्हणले होय तो आधीच आहे परी काय किज तसे बुद्धी तैसी नव्हे. जो सिंह पहिलाच सिंह होता का मेंढा होता? पहिला सिंह होता, पण स्वतःला मेंढा समजित असल्यामुळे दुःख भोगीत होता. तसे आपण पहिलेच देववेद करायचं. देव आणि आपलं जीव आणि देव दोन नाही, पण जीवानी संगती कोणाची केली? संगती जीवाची केली. कारण जीव बी भ्रमिष्ट आहे आणि दुसरा जीव बी कसा आहे? भ्रमिष्ट आहे. म्हणून त्या जीवाने जीवाची जर संगती केली तर जीवाचं काय होणार नाही? समाधान होणार नाही. जीवानं जडाची संगती केली तर जीवाला केव्हा समाधान होईल? कारण जीवाला कळत त्या जडाला काय होत नाही तर कळत नाही. जीवानं कोणाची संगती करावं? एकतर देवाची करावं नाहीतर संताची करावं. तेव्हा त्याचं काय होईल? समाधान होईल. म्हणून होय तो आधीच आहे परी काय किज तसे बुद्धी तशी नाही. पहिलाच तो सिंह होता, परंतु स्वतःला मेंढा समजित असल्यामुळं ते दुःख भोगू लागला का नाही? दुःख भोगू लागला. म्हणून पहिलेच आपण परमात्मा रूप आहोत, परंतु आपण उगच काय करायला लागलो तर दुःख भोगायला लागलो ह्या लोकांच्या संगतीमुळं. म्हणून आपण आपला वेळ कोणाकडे घातला पाहिजे? संताकडे घातला पाहिजे. म्हणून महाराज काय सांगायला लागले की जैसी सुखाचे अंग भारे नळका भोन नली येरी मोहरे तिने उडावे परी न पुरे मन शंका. म्हणून पोपटाचा महाराजांनी पुन्हा दृष्टांत सांगितला की एक पोपट त्या नळीवर बसला आणि ती नळी फिरली आणि त्याला वाटलं की नळी फिरली म्हणजे आता मला ह्या नळीनं काय केलं तर धरलंय. त्या नळीनं धरलेलं होतं का त्याला? नळीनं धरलेलं नव्हतं, परंतु यालाच भ्रम झाला की नळीनं मला पक्क धरलं. म्हणून त्याला नळीनं धरलं होतं तरी बी पंख नव्हते का उडायला. आणि ती फिरल्यामुळे ते खाली आल्यामुळे त्याला वाटलं मी पडन आणि मरण. ते त्याला पंख नव्हते का उडायला, परंतु त्याला इतकं वाटलं की आता मला नळीनं धरलंय. म्हणून ते इतकं त्यांनी नळीला येणेच आवडलं नळीला आणि इतकं ते पार दे आला पार देणे ओढलं तरी अर्धा तुटून आला पण ते पाय सोडीना. म्हणून इतकं काय झालं तर आपल्याला ह्या लोकांच्या संगतीत आपलं दृढ झालं की मी माणूस आहे, मी नावाचा आहे. असंच काय झालं तर भ्रम झाला आणि ह्या भ्रमाने महाराज म्हणले आपल्याला आपलं कळायलं का? आपलं आपल्यालाच कळाना. म्हणून साधू संत काय करायला लागलेत की आपल्याला जाग करायला लागलेत की तुम्ही काय करा तर तुम्ही तुमचं स्वरूप लक्षात घ्या. म्हणून म्हणून महाराज सांगायला लागलेत की म्हणून हा विचारोणी अहंकारू सांडीजे मग अस्तीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. म्हणून मनुष्य देहातल्या जीवाला काय करता येतं तर आपलं कल्याण काय करून घेता येतं. करायचं असलं तर करून घेता येतं का नाही? म्हणून बैसता संताचे संगती कळू आले कमळापती. संतांच्या संगतीत महाराज म्हणले मी परमात्मा रूप आहे, माझं कोणीच नाही. असं काय होत असतं तर लक्षात येत असतं आपण आपलं माझं समजलेलं आहे का नाही? त्या गजेंद्रानं महाराज गजेंद्राचं सांगते की गजेंद्र त्या पाण्यामध्ये जेव्हा ती मगर त्या गजेंद्राला ओढू लागली तेव्हा तो स्वतःच्या बायकासोबत पोरासोबत सोयरे धायरे सगळे त्या पाण्यामध्ये काय करू लागले? पोहू लागले. आणि त्या गजेंद्राला त्या मगरीनं धरलं. तर त्या गजेंद्राला त्या मगरीनं धरल्यामुळं ते गजेंद्र बाहेर ओढू लागला आणि ते मगर कुठं ओढू लागलं? पाण्यात ओढू लागलं. आणि सगळे सोयरे धायरे बायका पोरं सगळे त्या गजेंद्राला मदत करू लागले वाढण्याकरता. सगळे ओढू लागले. पण त्या मगरीची ताकद त्या पाण्यामध्ये जास्त असल्यामुळं मगर त्या गजेंद्राला काय करू लागली? मधात ओढू लागली. तर सगळ्यांनी प्रयत्न त्या गजेंद्राला बाहेर काढण्याचा केला. त्या मगरीची ताकद
महाराज आवाज त्याला ओढू लागला. असं बऱ्याच दिवस त्या मग त्या गजेंद्राचं काय चाललं, भांडण चाललं, युद्ध चाललं, ते मधात ओढू लागला, गजेंद्र बाहेर ओढू लागला. परंतु सगळी त्या गजेंद्राची शक्ती क्षीण झाली. 4000 महाराज सांगायला लागले त्या मागच्या माग वास्तव्याकी 4000 वर्ष त्या गजेंद्राचं आणि नकराचं युद्ध चाललं. ते मधात ओढीत होतं, हे बाहेर ओढीत होतं. असं शेवटी सगळी शक्ती त्याची काय झाली, क्षीण झाली. त्याला वाटलं आता मला काही माझ्यामध्ये आता काही शक्ती राहिली नाही, आता नक्र मला खाल्ल्याशिवाय राहणार, मला मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला आठवलं आता देवा तुझ्याशिवाय मला कोणी सोडवित नाहीत. म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. म्हणून त्या गजेंद्राने एक कमळाचं फुल देवाकडे, देवाचं नामस्मरण करून देवा आता तूच मला याच्यातून सांभाळ असं म्हणून देवाकडे फेकलं. आणि देव जेवू लागले. जेवता जेवता देवाला ते गजेंद्राची हाक ऐकू आली. देव धावत आले गजेंद्राला सोडवण्याकरता. तिथे जेवण सुद्धा टाकून दिलं आणि त्या इतके वेगाने आले की त्या गरुडापेक्षा जास्त वेगाने आले. गरुड पाठी मागून म्हणला चला माझ्यावर बसा. ते म्हणजे तुझा वेग आज कमी आहे, मला माझ्या भक्ताचं काय करायचंय तर सोडवायचं माझ्या भक्ताला. म्हणून त्या गजेंद्राला त्या नकराच्या हातातून काय केला तर देवाने सोडविलं. म्हणून आपला खरा सोयरा कोण आहे, देव आहे. कारण आपली सोय कोण लावायला, देव लावा लागलाय. चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवितो, अरे विन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. म्हणून आपला श्वास कोण चालवायला लागलाय, देव चालवायला का कोण चालवायला. आपला जर श्वास जर चालविला नाही तर आपल्याला काय करते, इथं ठेवते का मसन वाट्यात नेते, मसन वाट्यात नेते. म्हणून आपला श्वास चालवायला लागलाय, आपल्याला बोलू द्यायला लागलाय. खाल्लेलं पचवायला कोणामुळं, देवामुळं. पचलेलं रक्त कोणामुळं व्हावं लागलंय, सगळ्या शरीराचा जो व्यवहार आहे तो कोणामुळं व्हावं लागलाय, देवामुळं. म्हणून देवाचे आपण काय समजायला पाहिजे, उपकार समजायला पाहिजे. कारण देवामुळेच हे माझं शरीर चाललेलं आहे. चाले देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. सगळं पाहा लागलो देवामुळं. म्हणून सगळी कृपा कोणाची, माय बापाची एका देवाची. आपलं शरीर आपले माय बाप चालवले का देव चालवायलाय, देव चालवायलाय. म्हणून माय बापापेक्षा श्रेष्ठ कोण आहे तर देव आहे. आणि असा देव कळून कोणी द्याला, संतांनी द्याला. म्हणून साधू संतांचे सुद्धा काय तर देवापेक्षा जास्त उपकार आहेत. म्हणून हे खरा आपल्याला देव कळाला असता का साधू संतांशिवाय. म्हणून साधू संतांनी आपल्याला काय केलं तर असा देव काय केला तर लक्षात आणून दिला. म्हणून मी न मारणारा नित्य असा एक परमात्मा आहे असं साधू संतांच्या संगतीत महाराज आपल्याला काय होतं तर लक्षात येत. म्हणून महाराज आपल्याला सांगायला लागले. म्हणून हे जे रघुनाथ फाउंडेशन तर्फे जे चाललेला जो हा स्तुत्यक्रम आहे, अतिशय चांगला काम आहे. म्हणून महाराजाचं याच्याबद्दल अभिनंदन आहे. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे हे देवाज्ञ तोषावे, सोनी मद द्यावे पताय दान हे खळांची रंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो. उता परस्परी जुडो मैत्र जीवांची, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांची तोंडी लावो. प्राणी जात वर्षते सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मानली यावी. अनवर्त हो मंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरूचे अरब. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछर दंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्ज होना सर्व सुखी. ग्रंथोपजीवे विजय
हे नमने श्री विश्वेश्वराहो आहुती दान प्रसाहो हे देवरे ज्ञानदेव सुखिया झाला हे देवरे ज्ञानदेव